नागपुर के गिट्टीगदान थाना क्षेत्र में एक सनसनीखेज हत्याकांड का पुलिस ने खुलासा किया है। मामूली खर्रा उधारी और पैसे के विवाद ने बड़ी रंजिश को जन्म दिया, जिसमें 38 वर्षीय व्यक्ति की पुलिस लाइन टाकली परिसर में बेरहमी से हत्या कर दी गई। जांच में सामने आया कि मृतक का पान ठेला संचालक बंटी उर्फ बरहान शेख के साथ करीब 10,000 रुपए और खर्रा की उधारी को लेकर विवाद चल रहा था। बताया जा रहा है कि मृतक हर्ष अक्सर उधारी में खर्रा लेता था और रकम मांगने पर उसे टाल देता था। इसी रंजिश ने हत्या का रूप ले लिया। पुलिस ने शाहरुख उर्फ बाबा ताज खान, दीक्षित उर्फ दादू, सुजल उर्फ दिशांत बारिक और राहुल वैरागड़े को गिरफ्तार कर लिया है। शनिवार दोपहर सभी आरोपियों को अवकाशकालीन न्यायालय में पेश किया गया और 4 दिन की पुलिस कस्टडी रिमांड पर भेजा गया है। पुलिस अब फरार आरोपियों की तलाश में जुटी हुई है। त्या गुन्ह्यामध्ये जे 9 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत, त्यापैकी 7 आरोपी यांना अटक केलेली आहे आणि 2 जे आरोपी आहेत त्याच्या पण लोकेशन आपण ट्रेस करत आहोत। आम्हाला असा खात्री आहे की 1-2 दिवसात त्यांना पण आपण अटक करूया। आमच्या माहितीनुसार त्याच्या लेनदेनचे काही प्रकरण होते, जसे की समजा की ते खरा विकत होते आणि त्याच्या पैशाचे काही लेनदेन होते आणि ते बरेच दिवस पासून असं चालत होते। त्याच्यामध्ये किरकोळ गोष्ट पण घडत होते, पण ते लोकल लेवलला सॉल्व्ह झालेले होते आणि हे सगळे माहिती पोलीस स्टेशन पर्यंत आतापर्यंत पोहोचलेले नव्हते आणि त्या दिवस एक स्पेसिफिक त्याच्यामध्ये बात झालेली आहे आणि ते असा गुन्हा घडले। बरोबर आहे, वस्तीनगर इथे बरेचसे असा पान ठेला आहे ज्यांना परमिशन नाही। या संदर्भात आम्ही एनएमसी कमिशनर सर सोबत पण बोललेले आहे, त्यांनी पत्रव्यवहार केलेले आहे आणि त्याच्या सोबत आम्ही मिळून ते जे पान ठेला ज्याच्या परमिशन नाही त्यांना आम्ही काढून भविष्यात असं काही स्पेसिफिक अमाउंट न होते की किती पैसे त्याचे बाकी आहे, पण आम्हाला माहित असं मिळले की त्याच्या रेग्युलर ते लेनदेनचे विषय होते आणि ज्याच्यामुळे ते प्रकरण झाले। ते बेसिकली त्याच्या सोबत होते त्या दिवस। आता स्पेसिफिक त्याचे काय रोल आहे ते आम्ही तपासून निष्पन्न करू, पण ते त्या दिवस त्याच्या सोबत होते आणि आम्ही त्यांना आरोपी केलेले आहे, कारण की ते पण ते इन्सिडेंटच्या दरम्यान उपस्थित होते। पण त्याचा नक्की रोल काय आहे, त्याचे किती पैशाचे व्यवहार झालेले होते, त्याचे किती पैसे बाकी आहेत ते आपण निष्पन्न करू आणि तुम्हाला मी भविष्यात ते माहिती सादर करू।